होम फ्लेवर बाय शुभांगीमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। आज मी बनवणार आहे कोबीचा पराठा, अगदी सोप्या पद्धतीने, जशी पोळी बनवतो तसंच आणि घरातल्या साहित्यामध्ये। तुम्हीही नक्की ट्राय करा। त्यासाठी लागणारं साहित्य आहे 1 वाटी कोथिंबीर, पाऊण वाटी डाळीचं पीठ, पाऊण वाटी ज्वारीचं पीठ, 1 पूर्ण वाटी गव्हाचं पीठ, किसलेला कोबी पूर्ण वाटी, लाल तिखट, हळद, मीठ, आलं लसूण पेस्ट, तीळ, जिरेपूड, धनेपूड, ओवा। आता मी ताटात हे सगळं मिश्रण एकजीव करणार आहे। पहिल्यांदा मी कोबी घेते। हा कोबी कच्चाच आहे, शिजवलेला नाही आहे, फक्त बारीक किसणीने किसून घेतला आहे। 1 वाटी पूर्ण वाटी गव्हाचं पीठ टाकून घेतलं आहे। आता हे पाऊण वाटी ज्वारीचं पीठ, पाऊण वाटी डाळीचं पीठ आणि ही चिरलेली कोथिंबीर, ही सगळी टाकून घ्यायची। त्यानंतर चवीपुरतं तिखट, हळद, चवीपुरतं मीठ, आलं लसूण पेस्ट, तीळ, जिरेपूड, ओवा आहे तो हातावर थोडासा हे करायचा, म्हणजे त्याचा चव छान लागते आणि वासही। आलं लसूण पेस्ट ती टाकून घ्यायची आणि हे आधी पाणी न टाकता हाताने मळून घ्यायचं आहे, कारण कोबी हा ओलसर असतो, त्याला पाण्याची जास्त गरज नसते। ह्या पराठे बनवताना यात पाणी कमीत कमी लागतं। अगदी तुम्ही म्हणाल तर अर्धा कप पाणी, तेही फार होईल। छान असं व्यवस्थित मळून घ्यायचं आणि मग जसं वाटेल थोडंसं तसं पाणी टाकून घ्यायचं। छान पीठ असं त्याचा व्यवस्थित डो बनवायचा आणि त्याला थोडासा तेलाचा हात लावायचा। तेलाने परत एकदा मळून घ्यायचं। पीठ जेवढं छान मळू ना, पोळीचं असू द्या किंवा पराठ्याचं, छानच होतं मग ते। पोळ्या छान मऊसूत येतात किंवा पराठे मऊसूत येतात। हे आता मी 20 ते 25 मिनटं झाकून ठेवलं आणि आता मी 15-20 मिनिटांनी करायला घेतलं आहे। जशी पोळी बनवतो ना तसंच करायचं। पोळीला कसं थोडंसं लाटतो, पुरी इतकं, मग तेल लावतो, पुडं बनवतो त्याचे आणि भाजून घेतो, तसंच करायचं याला पण। अगदी पोळी इतकेच मऊ होतात आणि कोबी कच्चा आहे हे कुठेही जाणवत नाही। व्यवस्थित भाजून घ्यायचा पराठा। तुम्हाला किती जाड ठेवायचं हे तुमच्यावर आहे। डाळीचं पीठ, ज्वारीचं पीठ आणि गव्हाच्या पिठाने एकजीव येतं पराठ्याचं पीठ। त्याचं प्रमाण मी अगदी अचूक सांगितलं आहे तुम्हाला व्हिडिओत, तसंच घ्या। ज्वारीचं आणि डाळीचं पीठ पाऊण वाटी आणि गव्हाचं 1 पूर्ण वाटी आणि कोबी 1 फुल वाटी। व्यवस्थित भाजायचा हा गॅसवर। पोळीपेक्षा जास्त वेळ लागतो पराठा भाजायला आणि तो पोळीसारखा तेवढा फुगत नाही, कारण कोबी असतो ना त्यात, मग फुगत नाही तो। पण सगळ्या कडा आणि बाजू व्यवस्थित भाजून घ्यायच्या आणि त्याला शेवटी तूप लावायचं आणि शेवटी लावायचं तूप, मध्येच लावायचं नाही। मध्येच जर लावलं तर पराठा कडक होतो। तुम्हाला जर मऊ पाहिजे असेल तर तो खाली उतरवल्यावर जरी तूप लावलं तरीही चालेल आणि वरतीच लावलं तरीही चालेल, फक्त शेवटी लावायचं। बघा आता व्यवस्थित भाजला गेला आहे ना। आता त्याच्यावर मी तुपाची धार सोडते। दोन्हीकडून व्यवस्थित तूप लावून घ्यायचं आणि पोळीच्या डब्यात कापड घालून त्यात व्यवस्थित ठेवायचं, म्हणजे मऊसूत राहतो। हे बघा आपला कोबीचा पराठा रेडी झाला आहे। तो चटणीसोबत किंवा दह्यासोबत तुम्ही सर्व करू शकता किंवा खाऊ शकतात। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग। नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा।